बऱ्याच मोठमोठ्या टेक कंपनीचे CEO हे आज भारतीय ओरिजिन आहेत. जसं मायक्रोसॉफ्टचे आपण पाहिलं तर सत्या नडेला आहे. Googleचे पाहिलं तर सुंदर पिचाई आहे. हे सर्व इंडियन ओरिजिन जरी असले तरी पण हे आज भारतीय नागरिक नाही आहेत, हे अमेरिकचे नागरिक आहेत. पण मेटाने म्हणजे जे Facebookची जी पॅरेंट कंपनी आहे मेटाने आता कुणाल शाह हे त्यांचा जो क्रेड म्हणून स्टार्टअप आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. आणि आता कुणाल शाह हे WhatsAppचे ग्लोबल CEO झालेत. आणि लक्षात ठेवा की हे आता भारतीय नागरिकसुद्धा आहेत आणि एवढ्या मोठ्या कंपनीचे CEO पण झालेत. पण एक लॉजिक तुम्हाला काही इथून लक्षात येतंय का? तुम्ही काय लॉजिक लावताय नक्की मला चॅटबॉक्समध्ये कळवा. विचार करा, कुणाल शाह यांची मोस्ट ऑफ द स्टार्टअप हे फिनटेक कंपनीमध्ये आहे. क्रेडसुद्धा हे त्याच सेक्टरमध्ये काम करतं. नेमका बिझनेस मॉडेल काय हे मला नाही माहीत, पण मला एवढं माहीत आहे की त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे म्हणून. त्यामुळे त्यांनी लवकर मार्केटिंग करून किंवा चांगली मार्केटिंग करून हे पॉप्युलर झालं क्रेड. तर आता WhatsApp तर हा तर मेसेजिंग ॲप आहे आणि कुणाल शाह यांची जी हिस्ट्री आहे किंवा आता जो क्रेड आहे ज्यामध्ये मेटाने इन्व्हेस्ट केलं आहे हा तर फिनटेक आहे. मग मेटाने का इन्व्हेस्ट केला आहे किंवा कुणाल शाह ज्यांचा बॅकग्राऊंड हा फिनटेक आहे का ग्लोबल CEO ते पण WhatsAppचं त्यांना तयार केलं. यात माझं जो लॉजिक लावतो आहे की WhatsAppचा जो इंटेन्शन आहे की आता फक्त मेसेजिंग ॲप होतं, त्यातून कदाचित मला माहिती नाही कमवत तर होते पण तेवढे नाही कमवत असणार. पण इथून काय तो अँगल तो लॉजिक किंवा त्यांचा इंटेन्शन हा चेंज होतोय का हा आपल्याला नक्कीच विचार करावा लागणार आहे. WhatsApp फक्त मेसेजिंग ॲप म्हणूनच राहणार आहे की यात अजून काही बरेचसे अपडेट्स येतील आणि तो पण फिनटेककडे जाईल का हे येणारा वेळ कळेल. पण तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय इथून लॉजिक लावू शकता हे नक्की मला चॅटबॉक्समध्ये कळवा.